नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत नमस्कार मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे। यामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत। सुरुवात त्यांची नाशिकमधून होईल। नाशिकच्या ओझर विमानतळावर त्यांचं आगमन होईल। त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रोटोकॉल प्रमाणे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आता तिथे पोहोचले आहेत। तर नाशिकच्या हेलिपॅड परिसरामध्ये स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। पंतप्रधानांचा आज रोड शो सुद्धा याच हेलिपॅड नंतर पुढे सुरू होईल। तर ही जी दुसरी दृश्य आपण पाहतो इथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे। ओझर विमानतळावर उतरल्यानंतर तिथूनच त्यांच्या या रोड शोला सुरुवात होणार आहे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय। युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राला यजमान पद मिळालेलं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये ही मोठ्या संख्येने युवकांची गर्दी जमलेली आहे। युवा महोत्सवासाठी संपूर्ण भारतभरातनं 8000 युवक इथे दाखल झाले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि इथे नाशिकमध्ये आल्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन देखील घेणार आहेत। नाशिकचं एक पौराणिक असं महत्त्व देखील आहे। एकीकडे अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सगळे कार्यक्रम सुरू झालेत। संपूर्ण देशभरामध्ये श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झालाय। महाराष्ट्रामध्ये तो नाशिकमधून होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर सुरुवात त्यांची काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाचं दर्शन घेऊन या ठिकाणी होणार आहे। तर नाशिकच्या हेलिपॅडवरती अभिजित पोटे आमचे प्रतिनिधी सध्या उपस्थित आहेत। अभिजित, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच थोड्याच वेळात पंतप्रधान नाशिकमधील ज्या निलगिरी बागेतल्या हेलिपॅडवरती येणार आहेत तिथली ही दृश्य आपण पाहतोय। हेलिपॅडवरती चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरने याच परिसरातल्या हेलिपॅडवरती येतील आणि इथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नाशिकमध्ये जो भव्य रोड शो आहे त्या रोड शोला सुरुवात होणार आहे। खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। वाहतूक बंदी सकाळपासूनच या सगळ्या परिसरात होती। जवळपास 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खरं तर आज नाशिक शहरात तैनात आहेत आणि तेवढाच चोख बंदोबस्त इथे दिसतोय। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या खरं तर परिसरात येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वागतासाठी आणि मोठा जल्लोष रस्त्यावरती दिसतो। हे सगळे नाशिककर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय की हा सगळा जो रस्ता आहे जिथून पंतप्रधान आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील, ज्या रोड शोला सुरुवात करतील आणि पुढच्या कार्यक्रमासाठी शहरात जातील तिथपर्यंत हा सगळा रस्त्याच्या दुतर्फा हे सगळे लोक उभा टाकलेले आहेत। अवघ्या 5 ते 10 मिनिटात पंतप्रधानांचं आगमन निलगिरी परिसरातल्या निलगिरी बागेतल्या या हेलिपॅडवरती होणार आहे। रस्त्यांवरती दुतर्फा गर्दी दिसते। पोलिसांचा देखील तेवढा चोख बंदोबस्त आहे आणि आता हे सगळे सुरक्षा रक्षक जे आहेत ते पंतप्रधानांच्या सुरक्षतेसाठी तैनात करण्यात आलेले कॉन्वॉय जो पंतप्रधानांचा जाणार आहे त्या कॉन्वॉय मधली मुख्य वाहने ज्या रोड शो मध्ये वाहने असणार आहेत ती वाहने देखील आपल्याला समोर दिसत आहेत। एसपीजी कमांडो असतील, पंतप्रधानांचे सुरक्षा जे कमांडो असतात ते देखील इथे आलेले आहेत। नाशिक शहर पोलीस असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेरून पोलीस बंदोबस्त आणि मोठ्या संख्येने लोक देखील आता नाशिकच्या रस्त्यावरती उतरायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या काही वेळात याच हेलिपॅडवरती जे आहे ते पंतप्रधानांचं आगमन होणार आहे। रोड शो इथून निघेल आणि पुढच्या कार्यक्रमाला पंतप्रधान खरं तर या सगळ्या नाशिककरांना अभिवादन करण्यासाठी जातील आणि नाशिककर देखील मोठ्या प्रमाणात